नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाच्या असणाऱ्या अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग 10 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्या प्रश्नांचं संपूर्ण स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पाहूया मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर आणि कोणी उत्तर बरोबर दिलं होतं। आता या ठिकाणी प्रश्न होता, भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता? आता या ठिकाणी पहा, भारतातील सर्वात उंच पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे। तर मित्रांनो, याची उंची 182 मीटर आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा गुजरात या राज्यामध्ये आहे। ठीक आहे, आता पाहूयात कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। तर मनोज मोरे, पूजा कदम, प्रशांत डोंगरे, कांचन निकम, मधुमती पडवी, पिंटू गायकवाड, रत्नेश हिरकुड, काजल उपरे, नरेंद्र गुघाने, मिन्नाथ पांडुली, गोविंद काकनाळे, रुपेश बुरानवार, अ लाईफ चेंजर, विनोद थोंगे आणि सूरज गाढवे या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांचे अभिनंदन। त्यासोबतच इम्रान शेख यांनी या ठिकाणी माझ्यासोबतच प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये देऊन सराव केलेला आहे, त्यांचं देखील अभिनंदन। या पद्धतीने सराव करण्याचा एक फायदा असतो की ज्यावेळी आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकतो त्यावेळी तो प्रश्न आणि त्याचं उत्तर आपल्या अगदी व्यवस्थित लक्षात राहतं। त्यामुळे जर अशा वेळी चुकलेल्या प्रश्नाचं योग्य स्पष्टीकरण आपल्याला मिळालं तर ते आपल्याकडून कधीही चुकणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे सराव करण्याचा प्रयत्न तुम्ही देखील करा। आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? आता या ठिकाणी पाहायचं, प्रत्येक राज्यामध्ये स्वतःच एक सामाजिक न्याय मंत्रालय असतं। तर 2023ला महाराष्ट्रानं काय केलं तर सामाजिक न्याय मंत्रालयातून दिव्यांग मंत्रालय वेगळं केलं। ठीक आहे, आणि तेव्हापासूनच महाराष्ट्र हे अशा प्रकारची क्रिया करणारं पहिलं राज्य बनलं। म्हणून आपण काय म्हणूया, या ठिकाणी दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले। आता या ठिकाणी पाहायचं आहे, सुरुवातीपासून पाहूया। 1806ला बँक ऑफ बेंगॉल स्थापन झाली, 1840ला बँक ऑफ बॉम्बे स्थापन झाली आणि 1843ला बँक ऑफ मद्रास स्थापन झाली। पुढे 1921ला या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण करण्यात आलं। कधी? 1921ला, आणि नवीन बँकेला नाव देण्यात आलं इम्पिरियल बँक ऑफ इंडिया। पुढे 1955ला या इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून तिचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं ठेवण्यात आलं। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय, इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन 1955ला स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापन झाली। ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे। काय झालं, सुरुवातीला 3 बँका स्थापन झाल्या, त्यांची 1921ला एक बँक बनली आणि 1955ला राष्ट्रीयकरण होऊन स्टेट बँक ऑफ इंडिया बनली। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, सुरजागड खान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, सुरजागड खान ही लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे आणि ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। जर प्रश्न आला सुरजागड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गडचिरोली, आणि भामरागड गडचिरोली। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, हायड्रोफोबिया जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? आता या ठिकाणी पहा, समजा आपल्याला एखादा कुत्रा चावला, माकड चावलं तर काय होतं तर त्यांच्यामुळे आपल्याला रेबीज नावाचा रोग होऊ शकतो। त्याच्यामध्ये काय होतं, पाण्याची आणि थंड हवेची भीती वाटते। ठीक आहे, आणि त्यालाच काय म्हणायचं, हायड्रोफोबिया किंवा एरोफोबिया। ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोफोबिया हे रेबीजचं लक्षण आहे। पर्याय 3 आपलं उत्तर आहे। तर या ठिकाणी पहा, रेबीज हा रोग विषाणूमुळे होतो। विषाणू कोणता आहे? रॅबिडो व्हायरस, आणि तो काय करतो तर माणसाच्या चेतासंस्थेवर परिणाम करतो। आणि पुढे पाहायला गेलं तर याच्यावरची पहिली लस आहे ती लुई पाश्चर यांनी शोधून काढली। ठीक आहे, इत्यादी माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे।
पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते? या ठिकाणी पहा, जनार्दन महाराज वळवी यांनी काय केलं होतं, तर आदिवासी सातपुडा शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. त्यासाठी हे प्रसिद्ध आहेत आणि यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवड या ठिकाणी झालेला होता. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? आता या ठिकाणी पहा, रक्तातील मूळ घटक कोणता आहे? हिमोग्लोबिन. आणि त्यावरूनच रक्ताच्या अभ्यासाला हिमॅटॉलॉजी हे नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्त आणि त्याच्या दोषातील अभ्यास. ठीक आहे. त्यासोबतच या ठिकाणी तिसरा पर्याय पहा, डर्मॅटॉलॉजी. डर्म म्हणजे काय? त्वचा. आणि डर्मॅटॉलॉजी म्हणजे काय? त्वचा आणि त्वचेसंबंधी आजारांवर अभ्यास करणारं शास्त्र. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. कच्ची फळे पिकवण्यासाठी डॅश डॅश याचा उपयोग करतात. आता या ठिकाणी पहा, कच्ची फळे पिकवण्यासाठी 3 पदार्थांचा 3 केमिकलचा वापर केला जातो. कोणते कोणते आहेत? पहिलं ॲसिटिलीन गॅस, दुसरं कॅल्शियम कार्बाईड आणि तिसरं इथिलीन. आणि पर्यायामध्ये काय आलेलं आहे? इथिलीन. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात? आता या ठिकाणी पहा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? त्या जिल्ह्याचे पालकमंत्री. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष त्या संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? आता या ठिकाणी पहा, 2015 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली या गावाला महाराष्ट्राचं फुलपाखरांचं गाव म्हणून मान्यता मिळाली. त्यासोबतच ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओणम हा सण कशासंबंधी आहे? तर पीक काढणी संबंधी आहे. आणि पीक काढणीच्या वेळी हा सण साजरा केला जातो केरळ या राज्यामध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 केरळमध्ये ओणम हा सण साजरा केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली? या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पुनर्जागरण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आत्माराम पांडुरंग. तारीख काय होती? 31 मार्च 1867 आणि ठिकाण होतं मुंबई. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. AU ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? या ठिकाणी पहा, मूलद्रव्यांना जी रासायनिक संज्ञा दिली जाते ती त्यांच्या लॅटिन नावावरून दिली जाते. जसं की कॉपरचं लॅटिन नाव आहे क्युप्रम, म्हणून त्याला Cu ही संज्ञा दिली गेली आहे. चांदीचं लॅटिन नाव आहे अर्जेंटम, म्हणून त्याला Ag ही संज्ञा दिली गेलेली आहे. तसेच लोहाचं म्हणजेच लोखंडाचं रासायनिक नाव आहे फेरम, म्हणून त्याला Fe ही संज्ञा दिली गेलेली आहे. आणि सोन्याचं रासायनिक नाव आहे ऑरम, म्हणून त्याला Au ही संज्ञा दिली गेलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? Au ही सोन्याची संज्ञा आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 13, होमिओपॅथीचे जनक कोण होते? मित्रांनो, होमिओपॅथीचे जनक होते जर्मनीतील एक फिजिशियन म्हणजेच वैद्य किंवा डॉक्टर सॅम्युअल हॅनमन. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 सॅम्युअल हॅनमन हे होमिओपॅथी जनक आहेत. कोणत्या देशातील होते? जर्मनीतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? या ठिकाणी पहा, भारतीय राज्यघटना बनवण्यासाठी पहिली बैठक आहे ती 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती. त्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागून भारतीय राज्यघटना पूर्ण झाली आणि ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 26 नोव्हेंबर 1949. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 2015 पासून भारतामध्ये दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा, 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. आता हे तर झालं संविधान स्वीकारण्याबद्दल. भारतीय संविधान लागू कधी झालं? तर 26 जानेवारी 1950. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? मित्रांनो, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात संत नामदेवांना. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 या ठिकाणी संत आहे. ठीक आहे, संत नामदेव. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, हे पुस्तक आहे माजी IPS अधिकारी राकेश मारिये यांचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. बिटकॉइन, क्रिप्टोकरन्सी. बरोबर, बिटकॉइन, पाय, इथेरियम हे काय आहेत? क्रिप्टोकरन्सी. हार्ड डिस्क याच्यामध्ये माहिती साठवली जाणार आहे म्हणजे स्टोरेज डिव्हाइस, हे देखील बरोबर आहे. रॅम, तात्पुरती संगणक स्मृती म्हणजेच काय? रँडम ॲक्सेस मेमरी, हे देखील बरोबर आहे. आणि जावा ही काय आहे? संगणकीय भाषा आहे, हॅकिंग प्रणाली नाही. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, डॉक्टर BR आंबेडकर. मित्रांनो, बरोबर आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे, म्हणजे पर्याय 1 बरोबर. गुलामगिरी कोणाची आहे? गुलामगिरी आहे महात्मा फुले यांचा. माझी जन्मटेप स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. आणि डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित नेहरू यांचा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन, श्रीशैलम यामधील अयोग्य शहर ओळखा. यातील 3 शहरे एका विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी पहा, अलाहाबाद म्हणजे आजचं प्रयागराज, त्यासोबतच हरिद्वार आणि उज्जैन, त्यासोबतच आणखी एक नाव लक्षात ठेवा, त्र्यंबकेश्वर. ही 4 ठिकाणं आहेत ती कशासाठी प्रसिद्ध आहेत? या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी अलाहाबाद, हरिद्वार आणि उज्जैन समान आहेत, परंतु श्रीशैलम हे त्याच्यामध्ये येतं का? नाही येत आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 D हे अयोग्य आहे, या गटामध्ये बसत नाही. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20, तो, हा, ती, ते हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? आता या ठिकाणी पहा, तो मुलगा, हा मुलगा, ती मुलगी, ते फूल. या ठिकाणी आपण काय करतोय? तर जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी या सर्वनामांचा वापर करतोय. आणि आपण काय पाहिलं होतं? जेव्हा एखाद्या सर्वनामाचा वापर जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी केला जातो तेव्हा त्या ठिकाणी त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तो, हा, ती, ते काय आहेत? दर्शक सर्वनाम, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, तो खेळताना पडला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, तो खेळताना पडला म्हणजे काय? दुःख झालेलं आहे, म्हणजेच काय करणार आपण? या ठिकाणी शोक व्यक्त करणार. आणि त्यासाठी कोणतं केवलप्रयोगी अव्यय वापरणार? तर शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय. आणि ते कोणतं आहे? तर या ठिकाणी अरे रे हे शोकदर्शक आहे. अबब हे काय? आश्चर्यदर्शक आहे. म्हणजे या ठिकाणी काय वापरणार आपण? पर्याय 4 अरे रे खेळताना पडला तो. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपण प्रयोग कसा ओळखतो? वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधतो आणि काय करतो? तर क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं का ते पाहतो. त्याचबरोबर क्रियापदाचं रूप
कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलतं का ते पाहतो. त्यानंतर जर कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्माच्या लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य प्रयोग. मग या ठिकाणी गायीने खाल्ले, गायींनी खाल्ले, कर्त्यानुसार बदलते का? नाही बदलत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी कर्तरी नाही. मग कर्म काय? गवत आहे. गायीने गवत खाल्ले. जर या ठिकाणी आपण गवताचं लिंग बदललं तर आणि काय केलं? चारा केलं. गायीने गवत खाल्ले, गायीने चारा खाल्ला. या ठिकाणी खाल्लेचं काय झालं? खाल्ला झालं. ज्यावेळी आपण कर्माचं लिंग बदललं त्यावेळी खाल्लेचं खाल्ला होतं. म्हणजेच काय होतं? तर कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोग असणार आहे. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, कपाट या शब्दाचे लिंग ओळखा. आता या ठिकाणी पहा, आपल्याला 3 दर्शक सर्वनाम माहीत असतील, तो, ती आणि ते. तर अशा वेळी जर आपण एखाद्या नामासाठी तो हे दर्शक सर्वनाम वापरत असू तर त्यावेळी ते नाम पुल्लिंगी असेल. ती हे वापरत असू तर स्त्रीलिंगी आणि जर ते हे वापरत असेल तर नपुंसकलिंगी. मग या ठिकाणी आपण काय म्हणतो? थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट ध्येयाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. ते कपाट असं म्हणतो, म्हणजे या ठिकाणी कपाट या शब्दाचं लिंग काय असणार आहे? नपुंसक लिंग. पर्याय एक आपलं उत्तर आहे. स्त्रीलिंगीसाठी ती आणि पुल्लिंगसाठी तो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, कमळसाठी समानार्थी शब्द पहा, अंबुज, सरोज, उत्पल, वारिज, पुष्प, राजीव, पुष्कर, नीरज, पंकज, पद्म, कुंज, सारंग इत्यादी. मग यापैकी कोणत्या ठिकाणी आलेलं आहे? राजीव आलेला आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, मध गोड असतो अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. मित्रांनो, मध गोड असतो म्हणजेच काय? तर या ठिकाणी मधाचा गुण दिलेला आहे. गोड असणे हा मधाचा गुण आहे. म्हणजे या ठिकाणी गोड हे काय? गुणवाचक विशेषण. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ ओळखा. या ठिकाणी पहा, रमेश आंबा खात असे या वाक्याचा काळ काय आहे? खात असे म्हणजेच काय? खाण्याची क्रिया भूतकाळामध्ये घडत होती, नियमितपणे घडत होती. म्हणजेच काय? रीती भूतकाळ. लक्षात ठेवायचं. त अधिक असे असं असेल तर रीती भूतकाळ. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, हत्ती या शब्दाचे अनेकवचन सांगा. या ठिकाणी पहा, हत्ती या शब्दाचं अनेकवचन आणि एकवचन दोन्ही सारखं असतं. म्हणजे पर्याय 4 हत्तीसाठी हत्तीच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ सांगा. मित्रांनो, डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे खूप मेहनत करणे आणि फळ थोडेच मिळणे. म्हणजेच पर्याय 4 खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे. प्रश्न क्रमांक 29, जहाज, पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेमधून आलेले आहेत. या ठिकाणी पहा, जहाज, जहाजावरून पहिल्यांदा भारतामध्ये कोण आलं? वास्को द गामा. कोण होता? पोर्तुगीज होता. आणि त्या पोर्तुगीजांनीच आपल्याकडे भाज्या, फळे आणि महत्त्वाच्या गोष्टी आणल्या. त्यामुळेच जी नावं आपण आता वापरतोय ती बहुतांशपणे पोर्तुगीज भाषेतून आलेली आहेत. जसं की आंबा, बटाटा, जहाज, पिस्तूल हे काय आहेत? पोर्तुगीज भाषेतून आलेले आहेत. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, मित्रांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती. या ठिकाणी पहा, मित्रांनो या ठिकाणी मित्र या शब्दाला नो हा प्रत्यय लागलेला आहे. आणि आपण काय पाहिलंय? नो हा प्रत्यय हा संबोधनमध्ये अनेक वचनासाठी असतो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर मित्रांनो या शब्दामध्ये संबोधन
ही विभक्ती आलेली आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रथमेसाठी प्रत्यय नसतात. द्वितीयसाठी एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. तृतीयसाठी एकवचनामध्ये ने एशी, अनेक वचनामध्ये निही इशी. चतुर्थीसाठी एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. पंचमीसाठी एकवचनामध्ये ऊनहून, अनेक वचनामध्ये देखील ऊनहून. षष्टीसाठी एकवचनामध्ये चाचीचे, अनेक वचनामध्ये चे चाची. सप्तमीसाठी दोन्ही वचनामध्ये त इ आ आणि संबोधनसाठी एकवचनामध्ये प्रत्यय नसतो आणि अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे सराव प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे महत्त्वाचा सराव प्रश्न. प्रश्न आहे, पहिला संविधान दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? 1950, 2015, 1949 किंवा 2024. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्येच पाहायला मिळालं असेल. त्यामुळे जर तुम्हाला ते उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. जे विद्यार्थी बरोबर उत्तर देतील त्यांचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. त्यामुळे बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.